हॅलो किड्स, कसे आहात? आज आपण सिविक्सचा एक चॅप्टर सुरू करतोय, इंडिया अ कॅलिडिओस्कोप ऑफ कल्चर्स. आता कॅलिडिओस्कोप म्हणजे काय हो? तर तुम्ही कधी कॅलिडिओस्कोप बघितला असेल तर जसं जसं तुम्ही तो हलवाल तसं तसं काय होतं, त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला दिसतात. तसा इंडियाचा जर विचार केला ना, तसेच आपल्याला वेगवेगळे पॅटर्न्स आपल्या इंडियामध्ये दिसतात. आता हे कुठले कुठले आहेत? पहिला पॉईंट बघूया, डायव्हर्सिटी. India is the country of vast diversity. People speak different languages, celebrate different festivals, eat various types of foods. Diversity is a reality created by individuals and groups. आता हे डायव्हर्सिटी म्हणजे काय? भारतातली लोक वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलतात, वेगवेगळे फेस्टिवल साजरे करतात, वेगवेगळं फूड खातात. म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही राज्यात गेलात तर तिथले सगळे काय आहेत, पॅटर्न वेगवेगळे आहेत. म्हणून ह्याला डायव्हर्सिटी असं म्हणतात. हिस्टॉरिकल अँड जिओग्राफिकल फॅक्टर्स आर टू फॅक्टर्स दॅट इन्फ्लुअन्स द डायव्हर्सिटी ऑफ द रिजन. आता हे कशावरनं ठरतं बरं? तर काही हिस्टॉरिकल आणि जिओग्राफिकल फॅक्टर्स आहेत. म्हणजे तुम्ही जर समुद्राच्या जवळ गेलात तर तिथली लाईफस्टाईल वेगळी असते, आपल्या इथं राहण्याची लाईफस्टाईल वेगळी होती. इवन आत्ता आपण जिथे राहतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत बघा. विदर्भामध्ये वेगळी राहण्याची पद्धत आहे, नागपूरमध्ये वेगळी राहण्याची पद्धत आहे, आपल्याकडे वेगळी राहण्याची पद्धत आहे. म्हणजे काय, जशी जॉग्रफी बदलत जाईल, जसं जसं तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जाल तसं तसं तिथले सगळे राहण्याची पद्धती काय आहे, वेगळी आहे. आता लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? लिंग्विस्टिक म्हणजे काय? लँग्वेजशी रिलेटेड. तुम्ही बघितलं असेल बघा, सगळीकडं प्रत्येक राज्यामध्ये बोलण्याची भाषा ही वेगळी आहे. म्हणजे काय, तर महाराष्ट्रात मराठी असेल, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये कन्नडा असेल, तमिळनाडूमध्ये तमिळ लोक बोलणारी असतील, गुजरातमध्ये गुजराती लोक बोलणारी असतील, असं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. मग हे सगळं एकत्र येताना, देशाचा कारभार चालवताना काय केलं, हिंदी ही आपली लँग्वेज त्यांनी ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर केली आणि पार्लमेंटरी लँग्वेज ही इंग्लिश आहे, तिला पण त्यांनी मान्यता दिली. जवळजवळ 22 भाषा ज्या आहेत ना, ह्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनने रेकग्नाईज केल्या. मग कुठल्या कुठल्या आहेत त्यात? पहिली आहे आसामी, बेंगॉली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, कोंकणी, मैथिली, ओरिया, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाली, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू, ह्या 22 भाषा आहेत, त्यांना रेकग्निशन मिळालेलं आहे. आता रिलिजियस डायव्हर्सिटी म्हणजे काय? रिलिजियस म्हणजे काय? इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. आता इतके देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक आहेत, मग इंडियाचा धर्म कुठला? तर कुठलाच नाही. आपला देश कुठलाही धर्म मानत नाही. इंडिया इज अ बर्थ प्लेस ऑफ मेनी रिलिजन्स. खूप सारे धर्म इथं तयार झाले. मग त्याच्यात हिंदुइझम आहे, बुद्धिझम आहे, जैनिझम आहे, सिखिझम आहे. त्यामुळं आपल्या देशाने कुठलाच धर्म देशाचा धर्म म्हणून मान्य केलेला नाही. इट इज ऑल्सो होम टू व्हरायटी ऑफ अबॉर्गिनल ऑर बिलीफ्स अँड ट्रायबल रिलिजन्स. म्हणजे काही आदिवासी पण इथं रिलिजन्स असे आहेत की ते इथं इंडियात तयार झालेले आहेत. आणि एवढं सगळं असून सुद्धा हार्मोनियस कोएक्झिस्टन्स ऑफ डिफरंट रिलिजन्स इन इंडिया मेक्स इट अ युनिक प्लेस टू लिव्ह इन. आणि एवढं सगळं असून सुद्धा सगळे गुण्यागोविंदाने राहतात, हार्मोनियस कोएक्झिस्टन्स, म्हणून भारताला राहण्यासाठी युनिक प्लेस आहे असं म्हटलं जातं. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया परमिट वन टू फॉलो वन्स रिलिजन अँड डेव्हलप वन्स ओन लँग्वेज अँड कल्चर. मग हे सगळं एक व्यवस्थित ठेवण्यासाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशननी काय केलं, तर प्रत्येकाला स्वतःचा धर्म जपण्यासाठी, त्याच्यानंतर त्याची लँग्वेज तो वापरू शकतो, त्याचं कल्चर तो डेव्हलप करू शकतो, ही संधी दिलेली आहे. आता रिजनल डायव्हर्सिटी म्हणजे मगाशी आपण जसं बघितलं तसं तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये जाता, तिथलं काय आहे, कल्चर वेगळं आहे, तिथले धर्म वेगळे आहे, तिथल्या कम्युनिटीज वेगळ्या आहेत, ट्रायबल कल्चर वेगळं आहे. आता इथे एक पिक्चर दिलं आहे बघा मी, कपडे याचं. ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्या राज्यामध्ये कुठले कपडे तयार होतात त्याचं इथे एक एक्झाम्पल दिले. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की इतकी व्हरायटी कपड्यांमध्ये आहे, तेवढीच भाषांमध्ये आहे, तेवढीच कल्चरमध्ये आहे आणि तेवढीच कम्युनिटीजमध्ये आहे.
The traditions, practices, way of living and customs varies in each part of the country. प्रत्येक राज्यातले काही आहेत, ट्रॅडिशन्स वेगळे आहेत, प्रॅक्टिसेस वेगळ्या आहेत, राहण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत. ही इतकी व्हरायटी आपल्या इथं वेगवेगळ्या ठिकाणी आहे. रिजनल म्हणजे काय, एरिया वाईज ती वेगळी वेगळी आहे. आता युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे काय बघूया. इंडिया इज अ लँड ऑफ डिफरंट रिलिजन्स अँड कम्युनिटीज. आता इथं वेगवेगळे धर्म आहेत, जाती आहेत आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात. देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी इन अवर हॅबिट्स अँड कस्टम्स अँड येट वी ऑल लिव्ह टुगेदर ॲज इंडियन्स. एवढं सगळं जरी वेगळं वेगळं असलं तरीसुद्धा आपण इंडियन म्हणूनच इथे राहतो. आता युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे काय. Unity in diversity has been the distinctive feature of our country. हे सगळी एवढी विविधता असली तरी काही गोष्टींमध्ये मात्र आपली हे आहे बरं का, युनिटी आहे आणि काही गोष्टी सिमिलर आहेत. कुठल्या कुठल्या. वी ऑल आर इंडियन्स अँड ड्युरिंग फ्रीडम स्ट्रगल द होल कंट्री केम टुगेदर टू सेंड अवे ब्रिटिश. म्हणजे 150 इयर्सचा ब्रिटिशांचा रूल इंडियावरती होता, पण एवढ्या वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, भाषा बोलणारी लोक वेगळी वेगळी असली तरीसुद्धा इंडियासाठी ती काय झाली, एकत्र झाली आणि त्यांनी काय केलं, ब्रिटिशांना परत पाठवलं. द इंडियन नॅशनल फ्लॅग इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिम्बॉल अँड इट रिमाइंड्स अस ऑफ आवर युनिटी इन डायव्हर्सिटी. आणि आपला जो झेंडा आहे, भारताचा नॅशनल फ्लॅग आहे, तो एक महत्त्वाचा सिम्बॉल आहे जो सतत आपल्याला आठवण करून देतो की आपण जरी वेगळे वेगळे असलो तरी नेहमी आपली कंट्री ही युनायटेड आहे. आता ह्या सगळ्या पूर्ण देशामध्ये आपण 4 पार्ट असे निवडले जो ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ अशा पार्टमध्ये आहे. त्यातल्यामध्ये लेह लडाख एक आपण बघणार आहोत, त्याच्यानंतर काश्मीर त्याच्यानंतर केरला बघणार आहोत, मणिपूर बघणार आहोत आणि रण ऑफ कच्छ. हे 4 स्टेट आपण बघणार आहे. मग तिथं असलेल्या फूड हॅबिट्स आहेत, त्याच्यानंतर लोक कशी राहतात, कुठल्या प्रकारचे कपडे घालतात, कुठलं कल्चर फॉलो करतात, हे सगळे आपण डिटेल्स बघूया. तर पहिलं आपण बघतो लडाख. हे लडाख आहे कुठं, इथं मॅप तुम्हाला दाखवला आहे बघा मी. लडाख इज अ डेझर्ट इन द माउंटन्स, म्हणजे हिमालयाच्या इथं आहे, इन द ईस्टर्न पार्ट ऑफ जम्मू काश्मीर, आणि जम्मू काश्मीरच्या ईस्टर्न पार्टमध्ये आहे. आता इथं टेम्परेचर बघा, -40 डिग्री इन विंटर, इतकं खाली जातं टेम्परेचर, आणि 35 डिग्री इन समर. आता इथले लोकांची खाण्याची पद्धत काय काय आहे बघा. स्तांपा मेड अप ऑफ रोस्टेड बार्ली फ्लोअर, हे तिथली खाण्याची बार्लीपासून बनवलेले पदार्थ ते खातात. त्याच्यानंतर स्क्यू इज अ हेवी पास्ता डिश अँड थुक्पा और नूडल सूप हे तिथलं खाणं आहे. गुरगुर चहा हे तिथली स्पेशालिटी आहे बरं का. हा कशापासून बनवलेला असतो, हा ग्रीन टी आहे आणि बटर आणि सॉल्टपासून बनवलेला आहे. आता याची खासियत काय बरं लडाखची असेल तर इट इज अ कोल्ड डेझर्ट. आता इथं प्रचंड थंडी असल्यामुळे लोकांची कपडे घालण्याची पद्धत बघा कशी आहे. गोंचा म्हणजे ते जे कपडे घालतात त्याला काय म्हणतात, गोंचा. हे काय आहे, अ ह्यूज रोब ऑफ थिक वुलन क्लोथ, लोकरीच्या कपडाचा मोठाच्या मोठा एक म्हणतो ना की लॉंग फ्रॉक असतो तसा असतो, विथ अ कलरफुल क्लोथ्स टाईज ॲट द वेस्ट, आणि कमरेला एक हे बांधलेलं असतं, कलरफुल क्लोथ बांधलेलं असतं. लूज पायजमाज असतात, अ टॉप हॅट इथे चित्रात दाखवले बघा, अँड अ लॉंग बूट्स फिनिश द अटायर, आणि मोठेच्या मोठे बूट असतात, लॉंग बूट असतात, कारण का बर्फ असतो तिथे म्हणून. आता इथे एक लेडी दाखवली आहे. लडाखी वुमन विअर ब्युटिफुल हेड ड्रेस कॉल परेक. ते जे हे घालतात ना, कपडे घालतात त्याला काय म्हणतात, परेक म्हणतात. आता इथं फेस्टिवल कुठले कुठले साजरे केले जातात बघूया. लोसर इज अ लडाखी न्यू इयर विच फॉल्स इन द मंथ ऑफ डिसेंबर बाय मेकिंग ऑफरिंग्स टू द गॉड्स अँड गॉडेसेस. लोसर हा तिथला नवीन वर्षाचं सुरुवात होते डिसेंबरमध्ये, आणि हा फेस्टिवल साजरा केला जातो. तिथं देव आणि देवतांना मोठ्या प्रमाणात पूजलं जातं. हेमीज इज अ मोनास्टिक फेस्टिवल विच फॉल्स द लेट जून और द फर्स्ट हाफ ऑफ जुलै अँड इज डिवोटेड टू पद्मसंभव. आता पद्मसंभव म्हणजे काय, तर बौद्धिक साधू होते ज्यांनी भूतानमध्ये या बौद्ध धर्माचा प्रसार केला, त्यामुळं त्यांना लोक खूप मानतात आणि म्हणून
त्यांच्यासाठी हा फेस्टिवल साजरा केला जातो. हा असतो साधारण लेट जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आता इथले डान्सेस कुठले कुठले आहेत बघा. 2 चित्र दाखवले आहेत, जाब्रा डान्स आणि शेंडोल डान्स. अजून बरेच डान्स आहेत, त्याच्यामध्ये मॅरेज डान्स आहे, कॅम्पा सुकसाक आहे. हे सगळे तिथले ट्रॅडिशनल डान्स आहेत. आता याच्याबरोबरच हँडलूम आणि हँडीक्राफ्ट पण तिथे काय काय बनवलं जातं बघा. क्ले मोल्डिंगपासनं वस्तू बनवल्या जातात आणि हे स्पेशल लडाखचं हँडीक्राफ्ट म्हणून ओळखलं जातं. हे बनवलेलं कशापासून असतं तर क्ले, त्याच्याबरोबर कापड आहे, त्याच्यानंतर पीठ आहे आणि ओल्ड वेस्ट पेपरचं ग्लू आहे. आणि हे सगळं काय जातं, लाकडाच्या दंडुक्याने ठोकलं जातं एका स्मूथ स्टोनवरती आणि त्याच्यापासून हे बनवले जातात. इथं काही चित्रात दाखवले आहेत बघा. काही बांगड्या आहेत, त्याच्यानंतर पाउचेस आहेत, पर्सेस आहेत. हे सगळं त्याच्यापासून बनवलेलं असतं. आता यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे बरं का, थांका पेंटिंग म्हणून. हे कशासाठी तर लेह लडाखमध्ये जास्त बौद्ध धर्म लोक फॉलो करतात, त्यामुळं बुद्धाच्या स्पिरिच्युअल लाईफवरती हे पेंटिंग असतं. आणि हे बनवलेलं कशापासून असतं तर व्हाईट क्लॉथवरती काढलेलं असतं. आता इथे कार्पेटचं चित्र दिसतंय बघा, त्याला म्हणतात सुगदान. हे असं टिपिकल तिथलं कार्पेट आहे. हे क्रॉस विविंगनी केलेलं असतं आणि हे वुलन यानपासून बनवलं असतं. खूप सुंदर दिसतं हे. आता इथले कल्चरल फेस्टिवल कुठले कुठले आहेत बघा. सिंधू दर्शन, कारण इथे सिंधू नदी आहे त्यामुळे त्याला सिंधू दर्शन फेस्टिवल म्हणतात. हे कुठं साजरं केलं जातं ऑन द बँक ऑफ रिव्हर सिंधू इन जूनमध्ये सिंधू नदीच्या काठावरती हे साजरं केलं जातं. फॉर कम्युनल हार्मनी अँड पीस ऑफ इंडिया, भारतात शांतता निर्माण व्हायची आणि कम्युनल हार्मनी आणि सगळ्यांनी एकत्र राहणं यासाठी हा फेस्टिवल साजरा केला जातो. मग ह्याला खूप साऱ्या ठिकाणाहून लोक येतात आणि इथं त्यांचे परफॉर्मन्स करतात. लडाख फेस्टिवल इज ऑर्गनाइज इन सप्टेंबर. लडाखचाच तिथला स्पेशल फेस्टिवल असतो, तो सप्टेंबरमध्ये असतो. आणि तो कशासाठी असतो टू रिप्रेझेंट अँड प्रमोट द व्हायब्रंट कस्टम्स ऑफ लडाख. तिथल्या ज्या कस्टम्स आहेत ते प्रमोट करण्यासाठी हा फेस्टिवल साजरा केला जातो. इथे आपण लडाखचं हे सगळा डिटेल संपवतोय. आता आपण वळूया केरळकडे. आता इथं मॅपमध्ये बघा तुम्हाला केरळचं लोकेशन दाखवलं आहे. आता काय केलं, एकदम आपण वरती होतो, आता एकदम काय झालो, इंडिया एकदम साऊथला आलो. केरळ इज अ स्टेट इन द साऊथ वेस्ट कॉर्नर ऑफ इंडिया सराउंडेड बाय द सी ऑन वन साईड अँड हिल्स ऑन द अदर. केरळ आहे कुठे तर साऊथ वेस्ट कॉर्नरवरती आहे. त्याला एका बाजूला समुद्र आणि बाकी सगळ्या बाजूला टेकड्या आहेत. इथलं टेम्परेचर बघा किती आहे. समरमध्ये 36 डिग्री सेल्सिअस एवढं होतं आणि विंटरमध्ये ते जवळपास 18 डिग्री सेल्सिअस इतकं ड्रॉप होतं. आता इथं रेनफॉल पण होतो. तुम्ही बघा समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे इथं पाऊस पण खूप होतो. जवळपास 2250 मिलीमीटर एवढा इथं ॲव्हरेज रेनफॉल असतो. आता केरळी फूड बघूया काय काय आहे. तुम्ही कधी केरळला गेलाय का हो? गेला असाल तर तुम्ही बघा तिथे जेवायला वाढताना केळीच्या पानावरती जेवण वाढतात. त्याला काय म्हणतात, सद्या. त्याच्यावर काय काय असतं, पॅरा बॉइल्ड राईस म्हणजे त्याला उकडीचा तांदूळ असतो, त्याच्यानंतर व्हेजिटेबल करी असते, साईड डिशेस असतात, लोणची असतात, डेझर्ट असतात. आणि ब्रेकफास्टला काय काय करतात ते इडियप्पम. इथं चित्रात दाखवले बघा. इथं भाताचं प्रमाण जास्त आहे पिकण्याचं, त्यामुळं सगळे भाताचे पदार्थ जास्त असतात. पुट्टू आहे, अप्पम आहे. हे पदार्थ काही आपण घरी पण करतो की. आता केरळची खासियत काय असेल तर तिथलं आहे बॅकवॉटर. किती सुंदर दिसतंय बघा बरं. आता ही लोक ना कपडे काय काय घालतात बघूया. एक तर काय आहे, समुद्र किनाऱ्यावर आहे त्यामुळं प्रचंड उकाडा असतो. मग त्यांच्या घालण्याच्या पद्धतीत बघा कपडे काय काय फरक आहे. वुमन विअर अ ट्रॅडिशनल ड्रेस मुंडम नेरियतम. म्हणजे काय, त्यांचे 2 पीसेसमध्ये क्लॉथ असतं. एक ते साडीसारखं असतं आणि वरती त्याची ओढणी असते. म्हणजे काय तर पांढरा किंवा क्रीमी ड्रेस असतो आणि त्याला गोल्डन बॉर्डर असते. त्याला करा किंवा बॉर्डर असंही म्हणतात. आणि पुरुष कपडे कुठले घालतात तर त्यांची लुंगी दाखवली बघा चित्रामध्ये. कमरेपासून खाली पायापर्यंतची मोठीच्या मोठी लुंगी असते आणि वरती त्याची पण एक ओढणीसारखं आहे. आता केरळचे फेस्टिवल बघूया कुठले कुठले आहेत. हे कदाचित तुम्हाला हिंदीमध्ये पण चॅप्टर असेल बरं का. ओणम. ओणम इज अ ट्रॅडिशनल 10 days हार्वेस्ट फेस्टिवल. 10 दिवस, आपण कसं दिवाळी 4 दिवस करतो ना, तसं हे लोक ओणम 10 दिवस साजरा करतात. आणि हे कशासाठी तर
विच मार्क्स द होम कमिंग ऑफ द मिथिकल किंग महाबली. त्याच्या स्वागतासाठी म्हणून ओणम साजरा केला जातो. हा केरळचा स्टेट फेस्टिवल पण आहे आणि नवीन वर्ष त्यांचा सुरुवात होते. आता डान्स कुठले कुठले आहेत? कोथू आहे, कोडियट्टम आहे, पटकोम आहे, अष्टपडियट्टम आहे, कृष्णोत्तम आहे. हे काही क्लासिकल डान्स आहेत. आणि याच्याबरोबरच तुल्लाल आहे, मोहिनीअट्टम आहे, कथकली आहे. हे तिथले क्लासिकल डान्स हे खूप महत्त्वाचे म्हणून फेमस आहेत. त्यातलं मोहिनीअट्टम आणि कथकली हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. आता केरळमध्ये हँडलूम आणि हँडीक्राफ्ट काय काय तयार होतं बघूया. तिथं तुम्ही बघितलं तर केरळ म्हणलं की नारळाची झाडं खूप असतात. मग तिथलं कॉयर आणि केनचे प्रोडक्ट्स हे जास्त तयार होतात. हे सगळे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स असतात. मग त्याच्यात काय आहे? मॅट्रेसेस आहेत, त्याच्यानंतर फ्लोअर फर्निशिंग आहे, मॅट आहे, काही कलरफुल आर्टिकल पण आहे. तिथे चित्रात मी दाखवलेत बघा त्यातली काही कलरफुल तयार केलेली. आणि याच्याचबरोबर सँडलवूड कार्विंग पण इथं केलं जातं. मग ह्याच्यात काय काय बॉक्सवरती आहे, स्मॉल ॲनिमल्सचे मॉडेल्स काय केले जातात, कथकली डान्स पोस्चर आहेत, कॅन्डल स्टँड्स आहेत, ह्याच्यावरती हे सँडलवूड कार्विंग केलं जातं. आता केरळचं कल्चरल काय आहे? कल्चरल फेस्टिवल कुठला असेल तर द स्नेक बोट रेस. तुम्ही जर ही बोट बघितली तर चित्रामध्ये तर मोठीच्या मोठी बोट असते बरं का, आणि ती स्नेकसारखी असते म्हणून त्याला स्नेक बोट रेस असं म्हणतात. आणि हे कुठं केलं जातं? इट इज कॅरिड आउट ऑन द बँक ऑफ रिव्हर पंबा. हे कुठं आहे? अरनमुला इथं आहे आणि तिथं हे साजरं केलं जातं. आणि ओणमच्या 5व्या दिवशी ही बोट रेस असते. थाउजंड्स ऑफ पीपल गॅदर देअर टू वॉच द ग्रँड रेस. आणि ही इतकी मोठी रेस असते, तिथं हजारो लोक गोळा होतात बघायला. आणि किती मोठी असते तर 30 मीटर लॉंग एवढी मोठी असते. आणि त्याच्यात जवळपास 150 मेन माणसं बसू शकतात. ही बनवलेली असते कशापासून माहिती आहे का? टिक म्हणजे लाकडापासून बनवलेली असते. आणि त्याचा एंड जो आहे की नाही तो कोब्रा स्नेक असतो की नाही, कोब्रा, तर त्याच्या हुडसारखा असतो म्हणून त्याला स्नेक बोट असं म्हणतात. आणि ह्या ज्या बोटी असतात ना, हे पण क्रिम्सन सिल्क अम्ब्रेला, ग्रीन किंवा क्रिम्सन सिल्क अम्ब्रेला ह्याच्यापासून सजवलेले असतात. आणि जो बोट चालवणारा असतो तो व्हाईट धोती आणि पगडी डोक्याला बांधलेली असते त्याने. आता अजून एक केस स्टडी आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये कच्छ, गुजरात कुठे आहे बघा. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं त्याचं लोकेशन कुठे आहे ते. कच्छ इज अ डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात स्टेट इन वेस्टर्न इंडिया. इंडियाच्या वेस्टर्न पार्टमध्ये हे कच्छ आहे. इट इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया. इंडियामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा कुठला असेल तर तो हा कच्छ आहे. द लार्ज पार्ट ऑफ दिस डिस्ट्रिक्ट इज नोन ॲज रण ऑफ कच्छ. आणि जास्त करून त्याला रण ऑफ कच्छ असंच ओळखलं जातं. आता असं का म्हटलं जातं तर ह्या द कच्छ डिस्ट्रिक्ट इज होम टू कच्छी पीपल हू स्पीक कच्छी लँग्वेज. तिथं राहणारी जी लोकं आहेत ती कच्छी लोकं आहेत आणि ती कच्छी लँग्वेज बोलतात. इथलं क्लायमेट बघा कसं आहे. 20 डिग्री सेल्सिअस इन विंटर आणि 45 डिग्री सेल्सिअस इन समर. आणि इथला रेनफॉल आहे 355 मिलीमीटर ॲव्हरेज इतका आहे. हे पुन्हा पुन्हा वेदर आहे किंवा लोकेशन आहे हे सांगण्याचं रिझन काय आहे, त्याच्यावरतीच ती माणसं काय कपडे घालतात, काय जेवतात, ह्या सगळ्या गोष्टी, तिथलं त्याच्यानंतर सेलिब्रेशन कशी कशी होतात ते सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे. आता ही कच्ची लोकं खातात काय काय बघूया. कच्ची फूड. अ typical कच्ची cuisine consists of roti or rotlas made up of बाजरी or millet. बाजरी किंवा मिलेटपासून बनवलेल्या रोट्या आहेत हे त्यांच्या खाण्यामध्ये मेन पदार्थ असतो. त्याच्यानंतर कर्ड आहे, बटर मिल्क ज्याला आपण छाज असं म्हणतो, डाळ आहे, करी, व्हेजिटेबल्स, पापड, कचुंबर. त्याच्यानंतर खिचडी केली जाते बघा. आपल्याकडे सुद्धा ही खिचडी फार फेमस आहे. राईस आणि डाळ ह्याच्यापासून मिक्स केलेली आणि ही सगळ्यांना खूप आवडते. आता या कच्छचं वैशिष्ट्य काय असेल तर हा व्हाईट डेझर्ट म्हणून ओळखला जातो. आता इथल्या लोक कपडे कुठल्या कुठल्या प्रकारचे घालतात बघूया. बायका ज्या आहेत त्या चनिया म्हणजे स्कर्ट आणि चोली म्हणजे त्यांचा ब्लाऊज आणि चुनरी म्हणजे ओढणी जी त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली असते बरं का, आरशांची किंवा मणी वापरलेली असतात. आणि इथं चित्रात बघा तुम्हाला तिथं काही जेंट्स कपडे कसे घातलेले दाखवलेत. लूज ट्राउजर्स अँड लॉंग स्लीव्ज अंडर जॅकेट, अ शॉर्ट कोट विथ अ प्लेन ऑर सिल्क बॉर्डर क्लॉथ. प्रचंड गरमी दिवसा प्रचंड गरमी आणि रात्री प्रचंड थंडी असते, त्यामुळं त्यांच्या कपडे घालण्याची पद्धत ही त्यामुळे ठरली.
आता फेस्टिवल्स कुठले कुठले साजरे करतात बघा. होली आहे, नवरात्री आहे, रक्षाबंधन, दिवाळी हे रणमध्ये जास्त सेलिब्रेट केले जातात. किती सुंदर डान्स आहे बघा. ह्याला कच्छ डान्स, कुच्ची गाजिओ हा डान्स फेमस आहे. म्हणजे याच्यात किती सुंदर सुंदर घातलेत बघा. चुनरी आहे, त्याच्यानंतर चनिया आहे, चोली आहे आणि सगळं कलरफुल आहे. आता इथलं हँडलूम आणि हँडीक्राफ्ट काय काय बघूया. वॉल हँगिंग नोन ॲज तोरणस. तुम्ही बघा घराला पण आपल्या इथं तोरण लावलं जातं. तर हे कशाचे बनलेले आहेत बघा. ही एम्ब्रॉयडरी केलेली असते स्टिच करून आणि त्याच्यात आरसे लावलेले असतात, मणी लावलेले असतात. त्याच्यानंतर कधी कधी ना मोराचे डिझाईन्स असतात, फुलांचे डिझाईन्स असतात त्याच्यावरती. अजून काय काय गोष्टी याच्यात येतात तर बघा. बीडेड बँगल्स स्पेशली तिथे आहेत, ब्रेड्स, टॅसल्स, त्याच्यानंतर नेकलेस हे सुद्धा इथले फेमस आहेत. आता जाऊया कल्चरकडे. कल्चरल फेस्टिवल कुठला आहे तर रण उत्सव हा जास्त करून इथला जास्त फेमस ॲन्युअल कच्छ फेस्टिवल आहे. आणि हा डिसेंबरमध्ये जी पौर्णिमा असते, फुल मून नाईट, त्या दिवशी साजरा केला जातो. ड्युरिंग दिस फेस्टिवल पीपल आर ड्रेस्ड इन मल्टीकलर्ड अटायर्ड. एकदम कलरफुल कपडे घातलेले असतात सगळ्यांनी, ज्वेलरी. त्याच्यानंतर ते वेगवेगळे फोक डान्स साजरे करतात आणि परफॉर्मिंग आर्ट्स पण. इथे आपलं काय संपलं, रण ऑफ कच्छ. आता आपण वळूया मणिपूरकडे. आता हे मणिपूर आहे कुठे. मणिपूर इज अ स्टेट इन नॉर्थ ईस्ट इंडिया. इथे त्याचं हे दाखवलं आहे बघा, मॅप दाखवला आहे मी. विथ द सिटी ऑफ इम्फाल ॲज इट्स कॅपिटल. इम्फाळ ही त्याचे काय आहे, कॅपिटल आहे. हे नक्की आहे कुठे बघा. इट इज बॉर्डर्ड बाय द इंडियन स्टेट ऑफ नागालँड टू द नॉर्थ. नॉर्थला नागालँड आहे. आसाम टू द वेस्ट, वेस्टला आसाम आहे. मिझोराम कुठे आहे, साऊथ ईस्ट. आणि म्यानमार म्हणजे बर्मा टू द साऊथ अँड ईस्ट. इथं मॅक्सिमम टेम्परेचरचा विचार केला तर समरमध्ये आहे 32 डिग्री सेल्सिअस आणि विंटरमध्ये जवळपास 0च्या सुद्धा हे टेम्परेचर खाली जातं. इथला रेनफॉलचा विचार केला तर 1467.5 मिलीमीटर एवढा ॲव्हरेज रेनफॉल इथे आहे. तुम्ही बघा आत्तापर्यंत जेवढे काही मगाशी मी म्हटलं तसं खाण्याचे पदार्थ असतील, कपडे असतील, हे सगळे काय आहे तिथल्या वेदरवरती अवलंबून आहे. आता या मणिपुरी फूडमध्ये काय काय ते बघा. द डेली मील कन्सिस्ट ऑफ प्लेन व्हाईट राईस, चामथोंग, कंगसोड, शाक, हवाई, अमेटपा, आयरंबा, कंघऊ, अतौबा आणि चंगफूत. त्याच्यानंतर अगंबा, सिंगजू किंवा व्हेजिटेबल विथ फर्मेंटेड फिश ऑर ग्राउंडेड सीसम सीड, स्पायसी सलाड, हे सगळं त्या खाण्यामध्ये आहे. ते चित्रात ते सगळं दाखवलं आहे बघा. म्हणजे मणिपुरी फूड तुम्हाला काय काय आहे ते कळेल. आता याची खासियत काय मणिपूरची असेल तर इट इज अ बर्थ प्लेस ऑफ पोलो. पोलो हा जो खेळ आहे हा इथून सुरुवात झाली. आता इथले लोक कपडे काय काय घालतात बघूया. वुमन वेअर अ पनेक. म्हणजे काय, तिथे चित्रात दाखवलं आहे बघा. तिचं स्टिफ स्कर्ट आहे, त्याच्यानंतर शॉल आहे, त्याच्यानंतर ते त्याच्यात ब्लाऊज एक त्याच्यात त्यांनी दाखवलं आहे. अ वुमन वेअर अ पनेक मेखला अ व्रॅप्ड अराउंड अ क्लोथ. त्याच्या भोवती एक मेखला म्हणजे कमरेच्या भोवती एक हे असतो, व्रॅप्ड क्लॉथ असतं. इनाफी म्हणजे शॉल, सराउंड अ स्टिफ स्कर्ट टाईप. द पिनाक इज युजली वॉर्न विथ द ब्लाऊज. म्हणजे तो लॉंग स्टिफ स्कर्ट आहे तो कशाबरोबर घातला जातो, ब्लाऊजबरोबर घातला जातो. मेन विअर धोतीज अँड पेअर्स विथ स्मार्ट जॅकेट अँड बंडीज. चित्रात त्या माणसाचं दाखवलं आहे बघा. अँड व्हाईट पगडी ऑर टर्बन इज ऑल्सो वोन. डोक्याला त्यांचे पागोटं पण असतं. इथं काही लग्नातले ड्रेस पण त्यांच्या मणिपुरी लोकांचे दाखवले आहेत आणि ती एक कोपऱ्यातील लेडी दाखवली आहे, तिचा तो स्टिफ स्कर्ट दाखवला आहे आणि अंगावरती शॉल पण दाखवली आहे बघा. आता हे लोक फेस्टिवल कुठला साजरा करतात तर लई हरोबा. लई हरोबा हेल्ड इन द मंथ ऑफ मेमध्ये साजरा केला जातो. इज द मोस्ट फेमस वन अँड अट्रॅक्ट ह्यूज गॅदरिंग्स. मोठी गॅदरिंग्स होतात. योशंग ज्याला ढोल जत्रा म्हणला जातो हा सुद्धा मणिपुरी फेस्टिवलच आहे. कुकीचिन मिझो ऑर ऑटम फेस्टिवल अँड चैरोबा ऑर मणिपुरी न्यू इयर इज ऑल्सो इम्पॉर्टंट फेस्टिवल्स ऑफ मणिपूर. आता मणिपूरचे डान्स कुठले आहेत बघा. मणिपुरी, काटर कोलम ऑर केम्बल
और पुंग और मणिपुरी मृदंग मैबी डान्स हे मणिपुरी डान्स आहेत. इथं काही चित्रे दाखवलीत बघा, त्या लेडी आहेत त्या डान्स किती सुंदर सुंदर करत आहेत. आता मणिपुरी हँडलूम आणि हँडीक्राफ्टमध्ये काय काय येतं? केन आणि बांबूज हे तिथं जास्त वापरले जातात. केन अँड बांबू आर बास्केट ट्रीज सच एज हेजिंग, कराई, पिरॉब, लुकमाई, लिखाई, सँगबाई, चेंगबॉन, मेरू अँड मोरा आर वेल नोन. इथे चित्रात पण दाखवलं बघा, किती सुंदर सुंदर बास्केट आहेत, ट्रे आहेत, छोट्या छोट्या पाउचेस त्यांनी बनवलेले आहेत. आता इथं मगाशी त्या लेडीने घातली होती तशी स्ट्रीप स्कर्टसारखी इथं पण कापड दाखवले आहेत बघा, जी मणिपुरी हँडलूम आणि हँडीक्राफ्टमध्ये दिसतील. आता जसं आपण केरळमध्ये बघितलं होतं ना बोट रेस, तशी इथे सुद्धा असते बरं का बोट रेस. तिला म्हणतात हियांग तनाबा. इज जनरली हेल्ड इन द मंथ ऑफ नोव्हेंबर ॲट थांगपत. नोव्हेंबरमध्ये थांगपतमध्ये हे साजरी केली जाते. आता याला काय जातात, हियांग हिरेन या बोट्सनं म्हणलं जातं. आणि जे चालवणारे असतात त्यांनी बघा ट्रॅडिशनल ड्रेस घातलेत आणि डोक्याला कापड बांधलं आहे. हे आपल्याला देण्याचं कारण काय आहे, तर जसे जसे तिथले वेदर चेंजेस आहेत, लोकेशन आहे, त्याच्यावरती लोकांची खाण्याची पद्धत असेल, कपडे घालण्याची पद्धत असेल, कल्चर असेल, हे सगळं काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. याचा एक जस्ट ओव्हरव्ह्यू देण्यासाठी हा चॅप्टर इथे आपण घेतला आहे. तुम्हाला माहिती व्हावी म्हणून हे चारही गोष्टी आपण केस स्टडी इथे डिटेल घेतलेल्या आहेत. याचेसुद्धा तुम्हाला आपल्या वेब पोर्टल आणि ॲपमध्ये PPT मिळेल. त्याच्यानंतर वर्कशीट आहेत, क्विज आहेत. हे सगळं व्यवस्थित सोडवा. नाही कळलं तर परत हे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करू शकाल. इथे हा चॅप्टर संपला. थँक्यू.